ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. पक्ष हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकत्र आले नाही, महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आले नाही, तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. त्यामुळं आपण सगळेजण बघतोय की आपलं अस्तित्व संपत चाललेलं आहे आणि अस्तित्व संपलेलं आहे. किमान आपण एकत्र येऊन आपलं अस्तित्व तरी टिकवू अशा भूमिकेमध्ये दोघंजण आहेत म्हणून एकत्र आलेले आहेत. आता महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम होईल. महाराष्ट्राच्या राजकारणात कुठे परिस्थिती आहे. महाराष्ट्राला भारतीय जनता पक्ष महायुतीसोबत आहे. महाराष्ट्राचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यामुळे यांच्या एकत्र येण्यानं काहीही फरक पडणार नाही. राज ठाकरे असं म्हणत आहेत की पक्ष फोडणारी एक टोळी जी आहे नाही, असं त्यांना वाटत असेल तर ते याच व्यवस्थेच्या पाठीशी आत्तापर्यंत तेच उभे होते आणि तेव्हा त्याचंच कौतुक करत होते. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला अधिकचं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही की त्यांची भूमिका प्रत्येक दिवसाला बदलत राहते. त्यामुळे त्या भूमिकेला फार मोठं महत्त्व द्यायचं काय. जागा वाटपाचा जो विषय आहे विशेषतः सोलापूर नाही होणार आणि स्वतंत्र लढणार शेवटी सोलापूरमध्ये महायुतीचा आमचा प्रयत्न आहे. सोलापूरमध्ये आजच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही उद्या त्या लोकांशी माझी चर्चा होईल. आमच्या सहकारी इथले लोकल नेते आहेत त्यांच्याशी चर्चा होईल आणि मी पहिल्यापासून सांगतो की प्रस्ताव जो आहे तो सुयोग्य असा प्रस्ताव जर आला तर आम्ही नक्की स्वीकारू आणि सोबत काम करू. समविचारी पक्षांना सोबत घेऊन महापालिका लढण्याचा आमचा प्रयत्न होईल आणि भारतीय जनता पक्ष ताकदीनं येणारी महापालिकेची निवडणूक लढवेल आणि जिंकेल. सांगोल्यात कुठेतरी ह्यामध्ये तुकडी फडताना दिसते आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जे बोलतायत ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहेत. पण कुणाला किती महत्त्व, कुणाच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यावं ते आपण ठरवावं. परंतु आपण नैतिकेच्या गोष्टी बोलत असताना आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे आणि आपल्याकडे बघितलं पाहिजे.